दिसलं तर लगेचच त्याच्यावरती कारवाई करता यावी, यासाठी सीएसएमटी स्टेशनवरती सध्या परेडिंग सुरू आहे। त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा अत्यंत गांभीर्याने संपूर्ण हा प्रकार घेतला गेलेला आहे आणि त्यामुळे अत्यंत डोळ्यामध्ये तेल घालून आपण असं म्हणूया की सुरक्षा यंत्रणा आता सगळ्याच ठिकाणी ज्या संवेदनशील जागा आहेत तिथे पूर्णपणे आपल्या बाजूने काळजी घेत आहेत असं स्पष्टपणे दिसतंय। तर दिल्लीमध्ये जो आज भीषण स्फोट झालाय त्याच्यामध्ये 8 जण मृत्युमुखी पडल्याची बातमी आहे आणि त्याचबरोबर 24 जण जखमी झालेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये हाय अलर्ट आहे आणि सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। सोमेश कोलगे यांच्याकडे दिल्लीला आपण घटनास्थळी जाऊया। सोमेश, सध्या तिथे सुरक्षा यंत्रणा त्याचबरोबर अग्निशमन दल यांच्याशी काही बोलणं झालंय का? हॉस्पिटल्सशी आपलं काही बोलणं झालेलं आहे का? तिथून काही अपडेट्स मिळत आहेत का? पूर्वी आता आपण पाहू शकतो हा लाल किल्ल्याच्या अगदी समोरचा परिसर आहे। इथून आपण लाल किल्ला पाहतोय जिथून सर्वसाधारणपणे प्रत्येक 15 ऑगस्टला प्रत्येक भारतीयांनी हा किल्ला पाहिलेला आहे टीव्हीवरून आणि याच्या समोरचा हा भाग आहे जिथे सध्या पोलीस उभे आहेत। आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी या ब्लास्टचे काही प्रमाणामध्ये अवशेष आणि त्यातून झालेल्या सर्व दुखापतींचे देखील काही अवशेष हे या संपूर्ण परिसरामध्ये दिसतात। आता जर आपण इथे पाहिलं तर या परिसराचे जे पोलीस उपायुक्त आहेत ते सध्या घटनास्थळावर हजर आहेत आणि ते माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अजूनपर्यंत या सगळ्या एजन्सीजचं कोऑर्डिनेटेडरित्या या सगळ्यामध्ये कोणी काही बोलायचं किंवा कोणती माहिती द्यायची याबद्दल देण्यात आलेली नाही। आता जर आपण पाहिलं तर सध्या पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हे घटनास्थळी येत आहेत आणि हे सगळे अधिकारी हे लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये यामध्ये वेगवेगळ्या एजन्सीजचे अधिकारी समाविष्ट आहेत, केवळ दिल्ली पोलीस आहेत अशातला भाग नाही। तर यामध्ये आता पोलीस कमिशनर स्वतः याविषयीची माहिती देणार आहेत। दिल्ली पोलीस कमिशनरांचा आता प्रतिक्रिया अधिकृतपणे माध्यमांना दिली जाते आणि या दिल्ली पोलीस कमिशनरांच्या प्रतिक्रियेतून हे स्पष्ट होईल की नेमकं प्रशासनाने आतापर्यंत घेतलेला अंदाज काय आहे। आज करीब 6:52 पे एक यहाँ पे रेड लाइट पे एक स्लो मूविंग व्हीकल जो रेड लाइट की तरफ आके रुका था उसमें एक ये एक्सप्लोजन हुआ है। उस वक्त गाड़ी के अंदर जो पैसेंजर्स उसके अंदर ही थे और इस एक्सप्लोजन से जो है आसपास की गाड़ियों में भी क्षति हुई। जैसे ही इसकी खबर मिली हम सारी एजेंसीज जो है दिल्ली पुलिस, एफएसएल, एनआईए, एनएसजी उनकी टीम्स यहाँ पे आ चुकी हैं और हालात का जायजा भी ले रही है। हर तरीके से इस जो है एक्सप्लोजन के बारे में जांच की जा रही है और जल्दी ही इसका आकलन करके इसका जो भी रिजल्ट निकलेगा वो आपको बताया जाएगा। इस इंसिडेंट में कुछ लोग को इंजरीज भी आई हैं और कुछ लोगों की डेथ भी हुई है, तो वो अभी हालात का जायजा लिया जा रहा है और एग्जैक्ट फिगर्स जो हैं आपको कुछ ही देर में बता दी जाएंगी और सिचुएशन को रेगुलरली मॉनिटर किया जा रहा है और गृह मंत्री जी भी जो है उनसे रेगुलरली उनका फ़ोन भी आया था, उनको रेगुलरली ब्रीफ किया जा रहा है और उनको टाइम टू टाइम पूरी सूचना दी जा रही है और आगे जैसे भी हालात होंगे जो भी नतीजा निकलेगा आपको बताया जाएगा। अभी इसको आकलन किया जा रहा है। तर दिल्ली पोलीस कमिशनर सध्या माध्यमांना माहिती देत होते आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 6:52 आज संध्याकाळी स्फोट झाला। ज्या गाडीमध्ये स्फोट झाला त्याच्यातही प्रवासी होते अशी त्यांनी माहिती दिलेली आहे, परंतु नक्की या स्फोटाचा कार्यकारणभाव काय आहे, नक्की कशा पद्धतीचा स्फोट झाला होता, कशामुळे स्फोट झालेला होता याचं आकलन अजूनही चालू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भामध्ये गृह खात्याला सुद्धा केंद्रीय गृह खात्याला आपण वारंवार माहिती देतोय, योग्य पद्धतीचं ब्रीफिंग चालू आहे असं त्यांनी सांगितलं आणि पुढची माहिती अर्थातच काही वेळाने संपूर्ण जेव्हा तपासणी होईल तेव्हा हळूहळू समोर येत जाईल। परंतु आज दिल्लीमध्ये 6:52 एक स्फोट झाला, तो अत्यंत शक्तिशाली होता कारण ज्या गाडीमध्ये तो स्फोट झाला त्याचाही चक्कार चूर झाला आणि त्याचबरोबर 8 जण मृत्युमुखी पडलेत। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, मगाशी आपण लाल किल्ल्याच्या महत्त्वाबद्दल बोलत होतो आणि त्याचबरोबर या भागाच्या महत्त्वाबद्दलही बोलत होतो। प्रशांत।